नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आश्रय बाबा नित्या आणि आदिराजला सांगतात की तुमची ग्रहमानांची दिशा फारशी चांगली नाहीये. म्हणजे आत्ता तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावरती होता, पण आता पराभवाच्या गर्दीमध्ये लोटले जाताल की नाही अशी शंका वाटते. आदिराज आणि नित्या आश्रयाच्या दिशेने जातात. आदिराज विचारतो की असं कसं होईल. तितक्यात नित्याचा एका दगडावरून पाय सटकतो आणि ती विहिरीमध्ये जाऊन पडते. ती मोठ्याने आदिराज अशी ओरडते. आदिराज हे सर्व पाहून खूपच घाबरतो. नित्या विहिरीच्या कपारीचा आधार घेऊन तिथंच लटकलेली असते. आदिराज तिला हात देतो आणि वरती काढतो. आदिराज विचारतो, तुम्ही ठीक आहात ना? नित्या सांगते की अचानकपणे तोल गेला. आश्रय म्हणतो, आता तुम्ही प्रसंगावधान दाखवलं आणि तिला वाचवलं, पण शालिनी आजूबाजूला नसताना सुद्धा तुमच्यावरती संकट येणार आहेत. आता फक्त शालिनीच्या आघाडीवरती लढायचं नाहीये, तर 10 बाजूंनी 10 दिशांनी तुमच्यावरती संकट येणार आहेत. फक्त जमिनीवरच नाही तर आकाशात सुद्धा गिरट्या घालते ते संकट, आणि त्याचा शेवट आता तरी बरा दिसत नाहीये मला. दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या फोनवर बोलत असतात आणि माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून मला येता आलं नाही असं ते सांगतात. पंचनामा करण्यासाठी आजच कोणीतरी येते असं त्यांना फोनवरून समजतं. विमल म्हणते की बरं झालं, तेवढंच आपल्याला थोडासा हातभार तरी लागेल. तितक्यात ईशान तिथं वेषांतर करून येतो. विमल विचारते की आपण कोण? ईशान सांगतो की तुमच्या शेताचं नुकसान झालं आहे ना, मी विमा कंपनीकडून आलो आहे. तात्या म्हणतात, इतकी अर्जंट कामं करतात? आत्ताच तर फोन झाला माझा त्यांच्याशी. ईशान थोडासा गडबडतो आणि म्हणतं की हो का, कोणाशी बोलणं झालं? पण तात्यांना काही आठवत नाही आणि नाव सांगता येत नाही. ईशान म्हणतो कुलकर्णी किंवा नांद्रेकर असावेत. बरं असो, मी आत्ताच तुमच्या शेताची पाहणी करून आलो आहे, आता फक्त घराची पाहणी करायची आहे. विमल आश्चर्यानेच विचारते की घराची का बरं? ईशान सांगतो, विम्याचं काम आहे ना, ते मोठी प्रोसेस असते या सगळ्या कामाची, पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं काम करून देतो. पण त्यासाठी मी घरात येऊ का असं विचारतो. विमल आणि तात्या त्याला घरामध्ये घेतात. तात्या ईशानला म्हणतात, साहेब तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय हो. ईशान चांगलाच गडबडतो. इकडे नित्या आणि आदिराज यांनी देवीच्या मंदिरामध्ये दिवे लावलेले असतात. नित्या देवीला प्रार्थना करते की देवी आई, हे काय चाललंय आमच्या आयुष्यामध्ये? सगळं जुळून येता येता पुन्हा मोडून पडल्यासारखं का झालंय? आदिराज सांगतो की ती शालिनी हॉस्पिटलमध्ये गेली तरी सुद्धा आमच्यावरची संकटं काही कमी होत नाहीयेत. त्यात आश्रय बाबा म्हणालेत की आमचा कठीण काळ सुरू झालाय. नित्या म्हणते की आणि त्यांचं म्हणणं खरं ठरतं. राजमा सावरीवरती हल्ला झाला, तात्यांचा ॲक्सिडेंट झाला. आदिराज म्हणतो, पिकांची नासाडी झाली, आमच्या घरावरती संकटांची सावली पडली. एक संकट गेलं की दुसरं येऊन उभं राहतंय बघ. आम्ही काय करावं आता तूच सांग आई. नित्या म्हणते की आता तूच यातून सुटण्याचा मार्ग दाखव. तितक्यात जोराचा वारा सुटतो आणि आपोआप घंटा वाजू लागतात. तितक्यात जोगतीन येते आणि म्हणते की तीच वाट शोधण्यासाठी मी कोल्हापूरला गेले होते. चंद्रसेन स्वामींना भेटले आहे मी, त्यांनी निरोप दिला आहे तुमच्यासाठी. नित्या आश्चर्यानेच विचारते की चंद्रसेन स्वामी? मग ते स्वतः का नाही आले इथे? जोगतीन सांगते की ते आले नाही कारण तुमच्यावरच्या संकटाची चाहूल त्यांना सुद्धा लागली आहे, पण परत मागची वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून ते ध्यानावर बसले आहेत. पण त्यांनी तुम्हाला सांगितले की ही लढाई तुमची आहे आणि तुम्हालाच ती लढायची आहे. आदिराज विचारतो की हाच निरोप दिलाय का त्यांनी? जोगतीन म्हणते की नाही आणि असं म्हणून परडीतून एक पान नित्याकडे देते. नित्या ते पान घेते आणि त्याच्यावरती एक संकेत लिहिलेला असतो. जोगतीन सांगते की हाच संकेत आहे तुमच्यासाठी, हाच निरोप आहे त्यांचा तुमच्यासाठी, आणि याच्यामध्ये दडलेलं उत्तर जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील. त्या पानावरती 2 डोंगर आणि उगवता सूर्य काढलेला असतो. नित्य विचार करते आणि सांगते की आदिराज, शिर्के पाटलांच्या वाड्यासमोरच एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवरतीच एक गुहा आहे आणि उगवता सूर्य म्हणजे पूर्व दिशा. जोगतीन म्हणते की हे संकेत घ्या आणि आता इथून मार्गस्थ व्हा. नित्या आणि आदिराज दोघेही देवीसमोर मांडलेले दिवे प्रज्वलित करू लागतात. नित्या देवीला प्रार्थना करते की देवी आई आम्हाला यश दे. जोगतीन देवी आईचा उदो उदो म्हणून जागर करते. नित्या आदिराज तिथून निघून जातात. इकडे विमल ईशानसाठी पाणी घेऊन येते. तात्या म्हणतात की विमल, तुला वाटत नाही का या साहेबांना कुठेतरी पाहिल्यासारखं? विमल म्हणते, अहो हो ना, चेहरा तर ओळखीचा वाटतोय, पण कुठं पाहिलंय? पण आठवत नाहीये. ईशान लगेचच म्हणतो की एकाच चेहऱ्याची 4 माणसं जगामध्ये असतात असं म्हणतात. उरलेल्या तिघांपैकी तुम्ही कोणाला तरी भेटलेले असाल. विमल चहा ठेवण्यासाठी आतमध्ये जाते. ईशान तात्यांना म्हणतो की तात्या, तुमच्या घराची कागदपत्र, सर्वांचे ID प्रूफ, जमिनीचा 7/12चा उतारा, ही सगळी कागदपत्र लागतील. या प्रोसेससाठी ती महत्त्वाची आहेत. तात्या कागदपत्र शोधू लागतात आणि त्याचाच फायदा घेऊन इतक्यात ईशान मायक्रोफोन काढतो
आणि टेबलच्या खाली तो लावून देतो. तितक्यात विमल तिथं येते आणि विचारते की खाली काही पडलंय का? तात्या म्हणतात की नाही, कागदपत्र शोधतोय. ईशान लगेच म्हणतो की ते तुम्ही नंतर शोधा, माझं जे काम होतं ते झालं आहे. म्हणजे घराची पाहणी झाली, पंचनामा झाला, बाकी कागदपत्र तुम्ही ऑफिसला आणून द्या. विमल म्हणते की अहो चहा तर घ्या. ईशान सांगतो की पान लावलंय मी, पुढच्या वेळेस घेईल. ईशान तिथून निघून जातो. विमल म्हणते की चहा ठेवायच्या आधी तरी सांगायचं ना. तात्या म्हणतात की जाऊ दे गं, मी घेतो आणि इकडे तो चहा. विमल वैतागून म्हणते तुम्हाला ते 24 तास चहा दिला ना तरी सुद्धा कमीच आहे हो. ईशान घराबाहेर येतो आणि मोबाईलवरून ब्लूटूथ कनेक्ट करतो. इकडे विमल म्हणते की अहो पण हा माणूस जरा मला विचित्रच वाटला ना. तात्या म्हणतात हा विचित्र तर आहेच. इकडे ईशान त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि म्हणतो की विचित्र तर मी आहेच. म्हणजे माईक त्याचं काम चोख करतोय म्हणायचं. आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे नित्या आणि आदिराज जंगलाच्या वाट्याने निघालेले असतात. तितक्यात आदिराजला विमलचा फोन येतो. विमल विचारते की राजा तुम्ही दोघं कुठे आहात? किती वेळ झाला, अजून कसे येत नाही तुम्ही? नित्या म्हणते की आई, आम्ही दोघी जणी एकत्र असताना तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिथे सगळं ठीक आहे ना? पण विमल म्हणते की जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत ठीक आहे असंच म्हणायचं. विमल रडतच म्हणते की राजा हे काय होऊन बसलंय रे, कोणाची नजर लागली आपल्या घराला? राजमा हातातून फोन घेते आणि म्हणते की असंच झालंय विमल मावशीचं, खूपच हळवी झाली आहे ती. नित्या सांगते की राजमा, तुला आणि सावरीला आईंची काळजी घ्यायची आहे, घराची सगळी जबाबदारी आता तुमच्यावर आहे. आदिराज सांगतो की राजमा काही वाटलं तरी फोन कर मला. नित्या सांगते आणि अनोळखी माणसांना घरात येऊ देऊ नका आणि त्यांच्याशी बोलू सुद्धा नका. तात्या म्हणतात सुनबाई पण आत्ताच एक माणूस येऊन गेला ना तो. आदिराज काळजीनेच विचारतो की कोण होता तो माणूस, त्याचं नाव विचारलं का तुम्ही? राजमा सांगते की नाही ना, आम्ही दोघी अभ्यास करत आतमध्ये होतो, तात्यांनी आम्हाला बोलवलं पण नाही, त्यामुळे माहीत नाही कोण होता तो. नित्या देखील काळजीने विचारते की घरात सगळं ठीक आहे ना, तुम्ही सगळे ठीक आहे ना? सावरी म्हणते की अगं वहिनी, नका तुम्ही जास्त काळजी करू, राहू आम्ही सावध, नका काळजी करू. ती फोन ठेवते. इकडे नित्या आणि आदिराज टेकडीपर्यंत येऊन पोहोचतात. आदिराजला नित्या म्हणते की आदिराज तुला म्हटलं होतं ना, हीच ती टेकडी आहे. मग आता दोघेही त्या गुहेमध्ये जातात. तिथे खूप अंधार असतो. नित्या म्हणते की आदिराज इथे फारच अंधार आहे. आदिराज म्हणतो की ही मशाल कधी कामी येणार, असं म्हणून तो मशाल पेटवतो. पण ती मशाल लगेचच विझते. नित्या म्हणते की नीट पेटली नसेल, पुन्हा पेटव. आदिराज पेटवायला जातो पण लायटर त्याच्या हातातून खाली पडतं. ते दोघेही लायटर शोधू लागतात पण त्यांना काही सापडत नाही. आदिराज म्हणतो की ठीक आहे पण मोबाईलची लाईट आहे ना. तो मोबाईलचं टॉर्च चालू करतो. ते दोघेही गुहेमध्ये काहीतरी शोधू लागतात. इकडे शालिनी ईशानला म्हणते की अजूनही तू सोमाला सोडवलं नाहीस का? ईशान म्हणतो तशी व्यवस्था मी करून आलो आहे. त्याचं काय आहे ना, ज्या ठिकाणी त्यांना काल बांधून ठेवलेलं होतं तिथे आज ते नाही आहे, त्यांना तिथून हलवलं आहे. आता त्याला मी तरी काय करणार? शालिनी म्हणते की तुझ्यापेक्षा हुशार तो जयदीप आहे, त्याला हलक्यात घेऊ नकोस. ईशान म्हणतो की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, असं म्हणून तो मोबाईल देतो आणि मोबाईलमधलं रेकॉर्डर चालू करतो. शालिनीला खूप धक्काच बसतो आणि तो म्हणतो की आता हे काम केलं आहेस ना तू, मग आता दिवसभर तू हेच ऐकत बसणार आहेस का? ईशान म्हणतो नाही नाही, आता ते कधीतरी दादाबद्दल बोलतीलच ना, मग तेव्हा मी ऐकलच ना, आणि रेकॉर्डिंग आहे त्याचं, मी निवांत ऐकेल. शालिनी म्हणते की बरं ठीक आहे, पण हे सगळं व्यवस्थित ऐक आणि याच्यातून एक जरी गोष्ट सुटली ना तर तुझ्याच चामड्याचे जोडे बनवीन, तुझ्याच पायात घालून तुझी गावभर धिंड काढीन. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या आणि आदिराज गुहेमध्ये असतात. आदिराजने नित्याला उचलून घेतलेलं असतं आणि अचानक त्याला ठेच लागते आणि खाली एका ठिकाणी आग लागते. इकडे शालिनी विचार करत असते की ते त्रिशूळ खूप महत्त्वाचं आहे. त्या त्रिशूळाची खबर त्या दोघांना लागली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. इकडे गुहेमध्ये अचानकपणे खूप सारे वटवाघळं तिथून निघून जातात आणि नित्या आणि आदिराजची नजर त्या त्रिशूळावरती पडते. त्या छोट्याशा पेटलेल्या आगीने त्रिशूळ तयार झालेला असतो. आदिराज विचारतो की काय अर्थ काढायचा तर याचा? नित्या देखील आश्चर्याने पाहतच राहते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.